हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. तर तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर चला तर मंडळी, इतका पसारा पडलेला आहे. इकडे पहा, हा कपड्याचा ढिगारा, नंतर ही बाज, हे पहा एसटी चाट, हे सगळं दळण वगैरे केलेलं आणि असंच सगळीकडे झालेलं आहे. सगळीकडे सगळ्या घरामध्ये एवढाच कचरा झालेला आहे. तर आताच स्वयंपाक वगैरे आवरलेलं आणि जेवण केलेलं. जखम थोडीशी ठीक आहे, एवढी नाही पण ठीक आहे. त्यातूनही म्हणजे कसं ना, थोडंसं हल्लं ना. आता जेवण केलं मी आणि जेवण करताना ते आपण भाकर अशी तोडून घेतो ना, त्यावेळेस थोडंसं फोल्ड झालं तर थोडंसं रक्त निघत आहे. त्यामुळे हे हात तर आता काय फक्त बघ्याचीच भूमिका करणार आहे. सगळा भार जो आहे ह्या डाव्या हातावर आहे. तर आता आपण पटपट आवरून घेऊया, कारण पूर्ण घराला असा अवतार घेऊन गेलेला आहे. हातामुळे काही करता येत नव्हतं. आता ही पूर्णपणे जखम बरी नाहीये, पण ठीक आहे ना, आता करावंच लागणार आहे. किती दिवस ना आपण असं घर ठेवणार, आणि ते चांगलं पण नाही वाटत, असं प्रसन्न पण नाही वाटत. म्हणजे असं कसं ना, ते ज्यांना असं स्वच्छता लागते ना, त्यांनाच माहित आहे ते कसं आहे ते त्याचं दुखणं. तर चला, यश पण आहे मदतीला. यश पण मला मदत करू लागत आहे. हॉलमध्ये न्यायचे बेटा तो डब्बा. हा, ती पोय जवळ नेऊन ठेव. हो हो, दळण केलेलं आहे. तर हे जेव्हा येतील संध्याकाळी तेव्हा ते दळून आणतील, कारण की आता असंही तेच आणत असतात. इमर्जन्सी कधीतरी मी घेऊन येत असते. आता तर काही पॉसिबलच नाही, कारण की भरपूर आहे ना. 5 किलो ज्वारी आणि 5 किलो गहू असं वन टाइम एकदाच घेऊन येत असते. तर हे राहू दे पिल्लू, हे ना मी पिशवीत घालून देते पप्पांना. तर चला आता पटपट मी आवरून घेते. तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा. तर मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू करत असताना समईतल्या तेलाने पेट घेतलं अचानक. का कोणास ठाऊक, त्यामध्ये कदाचित कापूर मिसळलेला असेल आणि ते 7 वातीची समई होती आणि ते भरभर वातींनी पेट घेतला आणि तेल पण पेटलं. मग आजूबाजूला पण भरपूर असे पेट घेणाऱ्या वस्तू होत्या आणि काही इन्सिडन्स नको घडायला म्हणून मी ती समई उचलली आणि किचन ओट्यावर आणून ठेवायला गेले आणि तेवढ्यात नको ते झालं. त्यातलं ते आग पेटलेलं तेल हा माझ्या हातावरती पडलं आणि पहा, इतका त्रास झाला, खूप त्रास झाला. पण बोलायचं कोणालाही नाही, कारण चुकी आपली. आपण नको तो अट्टहास करत बसलेलो. तर चला, तर पहा, देवाने कमी दिलं म्हणून नाही, माणूस दुःखी असतो, कारण त्याला जे दिलंय त्याची त्याला किंमतच नसते. आपण जे नाही ते पाहून रडतो आणि जे आहे त्यावर देव रोज हसत आहे. 2 हात 2 पाय असूनही जर सुखच नसेल ना, तर अपंग शरीरात नाही तर आपल्या मनात, विचारात आहे. होय मित्रांनो, काही लोक अवयव नसतानाही जग जिंकतात आणि आपण सगळं असूनही तक्रारीच करत असतो आणि त्या तक्रारीतच हरत जातो. मैत्रिणींनो, सुख मागायला देवाजवळ जाऊ नका. आधी तुमच्याकडे काय आहे ते मोजा आणि त्यात आनंदी राहा आणि त्यातच सुख शोधा. होय मैत्रिणींनो, पहा, जे आपण आपल्या जवळ आहे त्यातच जर आपण सुखी राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण आनंदी जीवन जगू शकतो. तर मंडळी, आपण ना रोज म्हणतो की माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, माझं नशीबच फुटकं, माझं नशीबच खराब, अमकं ढमकं. पण मैत्रिणींनो, एक क्षण जरा थांबा आणि बघा, खरंच आपलं नशीब इतकं वाईट आहे का हो? आपल्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डोळे आहेत, बोलायला तोंड आहे,
सर्व काही आपल्याला आहे तरीही आपल्याला एक गोष्ट नाही, ती म्हणजे समाधान. का? कारण आपण जे आहे ते मोजत नाही, जे नाही तेच मोजत बसतो. होय मैत्रिणींनो, ते म्हणतात ना, पोट भरलं तरी डोळा भरत नाही, अगदी तसंच झालंय आपलं. जरा त्या माणसाकडे बघा ज्याच्याकडे एक हात नाही. तो रोज उठतो, आपापली कामे करतो आणि एकदम व्यवस्थितपणे तेही. त्या व्यक्तीला विचारा, तो सांगेल 2 हात असते तर मुलाला उचलता त्याला आलं असतं. घरातली सर्व कामे त्याला व्यवस्थित करता आली असती. आणि आपण मात्र 2 हात असूनही मोबाईल पकडून तक्रारच करत बसतो. जरा त्या माणसाकडे बघा ज्याला पाय नाहीत, चालता येत नाहीत. तो खिडकीत बसून रस्ता बघतो, लोक चालताना बघतो आणि मनात म्हणतो की देवा, एकदा तरी आपल्या या पायावर चालू दे. आपण चालू शकतो, सर्व करू शकतो, तरी आपले पाय दुखतात आणि आपण रडत बसतो. तर मंडळी, आजकाल माणूस सुख शोधतोय मोठ्या गोष्टीत. मोठं घर, मोठी गाडी, मोठे नाव, मोठा बंगला. पण खरं सुख तर छोट्या छोट्या गोष्टीतच लपलेलं असतं. सकाळी आईचा आवाज, वडिलांची साथ, मुलांचं हसू, 2 वेळचं जेवण, हे सगळं खूप लोकांचं स्वप्न आहे मैत्रिणींनो. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर त्यांचं जर दुःख पाहिलं तर खूप मोठं आहे. इथे मला कोणाला हिणवण्याचा उद्देश नाही, पण एखाद्या जवळ काहीही नसून तो आहे त्यात सुखी, समाधानी, आनंदी असतो. आणि आपल्याकडे सर्व असून सुद्धा आपण मात्र सरत रडगाणेच सतत गात बसतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. अरे नाही म्हटलं तर नसणारच ना. आहे त्यात आनंदी राहा, नक्कीच तुम्हाला त्या आनंदात अजून भर पडेल. तर चला, इतका पसारा झालेला होता, इतका कचरा झालेला पूर्ण घरामध्ये. कारण 15 दिवस झाले हे असंच चालू आहे. ह्याला सांग, त्याला सांग. मैथिली माझी घर झाडून घ्यायची. 10-12 दिवस मला घरच्यांनी खूप सपोर्ट केलेला. कारण एका हाताला थोडंसं लागलेलं थोडंसं म्हणजे ते थोडंसं नाही, भरपूर आहे. पण बाकीच्या दृष्टीने तर आहेच ना. तर खूप खूप त्रास होत होता आणि मला खूप मदत पण झाली माझ्या घरच्यांची. एकमेकांची मदत आपण अशी करायलाच पाहिजे. तर चला म्हटलं, आज बाकीचं काम पण काही नव्हतं आणि हाताला पण थोडासा आराम होता, तर घर आपण क्लीन करून घ्यावं म्हटलं. आणि कसं ते एकदम असं घाण घाण झालं तर ते चांगलंही नाही वाटत. ते स्वच्छतेचा किडा हा खूप अवघड आहे बाबा, त्याला सांभाळणं. सगळं घर मी स्वच्छ झाडून घेतलं आणि पोछा मारून घेतला, तरी नशीब तो मॉप होता म्हणून घर स्वच्छ मला पुसून घेता आलं. आणि नंतर मग दोन्ही बेडशीट बदलून घेतली, कारण धूळ घरात असल्यामुळे बेडशीट सुद्धा खूप खराब झालेली. आता छान पैकी आवरलेला आहे. तर मंडळी, आहे त्यात समाधान मानून आपण आनंदी राहायला शिकूया, कृतज्ञता व्यक्त करायला शिकूया. सकाळी डोळे उघडले, हा एक नवा दिवस मिळाला, हेच किती मोठं भाग्य आहे हो. हातपाय चालतात, श्वास नीट घेतला जातो, 2 वेळचं अन्न मिळतं, डोक्यावर छप्पर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळाल्यासारख्या वाटतात. पण खरं जर पाहिलं तर या सगळ्यांसाठी देवाचे आभार मानायला हवे. कारण आज अनेक लोक असे आहेत ज्यांना या साध्या गोष्टीचीही कमतरता आहे. ते म्हणतात ना, जे मिळालंय त्याचं मोल ठेवावं. हे वाक्य खूप खोल अर्थाचं आहे. कारण माणूस जे नाही त्याचाच विचार करत राहिला तर त्याचं मन कायम अस्वस्थ राहतं. पण जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिला तर मनाचं आपोआप समाधान होतं. कृतज्ञतेमुळे तक्रारी कमी होतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. तर मंडळी, आपल्या आयुष्यात आई, वडील, कुटुंब, मित्र, शेजारी हे सगळे मोठं वरदान आहे. आई वडिलांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद, घरात मुलांचं हसू, हे सगळं पैसा देऊन सुद्धा कोणी विकत घेऊ शकत नाही. पण आपल्याला त्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा ते आपल्या आयुष्यातून कमी होतात. म्हणून मंडळी, जोपर्यंत हे सगळं आपल्या जवळ आहे
तोपर्यंत त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, पण कृतज्ञता ही फक्त देवापुरती मर्यादित नसावी. आपल्या आयुष्यात जे लोक मदत करतात, साथ देतात, समजून घेतात, त्यांनाही वेळोवेळी धन्यवाद म्हणायला हवं. एक साधं धन्यवाद सुद्धा समोरच्याचं मन आनंदी करू शकतं आणि त्याचबरोबर आपल्यालाही आतून शांतता देत असतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी, शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की कृतज्ञता ही सवय जर बनली तर आयुष्य सुंदर बनतं. ज्याला जे आहे त्यात समाधान मिळतं, तो खरा सुखी होतो आणि तो सतत तक्रार करत राहतो, तो सगळं असूनही दुःखीच राहतो. म्हणूनच रोजच्या आयुष्यात थोडा वेळ काढून आपल्याजवळ जे आहे त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं हीच खरी श्रीमंती आहे. मला तर ह्या 15 दिवसात खूप छान अनुभव आलेला आहे. कारण बाकी सर्व असूनही थोडस हाताला जखम झालेली, तर मला इतकं असं अवघडल्यासारखं झालं, माझे सगळे काम बंद झाले आणि बाकीच्या सर्व गोष्टी असूनही मला त्या गोष्टीचं काहीही घेणं देणं वाटत नव्हतं. पण नाही, रोजचा दिवस मला आनंदाने जात आहे आणि माझ्याकडे भरपूर आहे अशी कृतज्ञता मी भगवंताजवळ करत आहे आणि भगवंतानी कायम माझी साथ अशीच द्यावी हीच भगवंताचरणी मी प्रार्थना करते. तर चला मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा एक लाईक मला अजून मोटिवेट करत असतो अशा छान छानशे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला, स्वस्त रहा, मस्त रहा, आपली काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे त्यात समाधानी राहा आणि भगवंताचे आभार माना. आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा. भेटूया नंतर, तोपर्यंत बाय.